नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या कॉलिन बायच्या किचन मला आवाज आहे. तर तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं कॉलिन बायच्या किचनला. मग आज काय स्पेशल? चिंबोरी 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 खाऱ्या या. पाण्याची हानलीन चिंबोरी. बघा कसली चिंबोरी आणली, एकदम ताजी ताजी जिवंत आहे ती चिंबोरी. आणि चिंबोरं जेवढं जिवंत असेल तेवढंच ते फ्रेश असतं, त्यामुळे मेलेली चिंबोरी खाऊ नका आणि आजारास बळी पडू नका. चला मग आज आपण चिंबोऱ्याचं काय बनवणार आहोत? चिंबोरी मसाला. तर आज बनवूयात आपण खेकडा मसाला. खेकडा नाही आला बोला. चिंबोरी वेगळे असतात, खेकडे वेगळे असतात. खेकडे म्हणजे ते शेतान भेटतात ते खेकडे, याला बोलतात काल्या पाटीची चिंबोरी. चिंबोरी चिंबोरी वेगळे, खेकडे वेगळे, बरोबर. अजून मोठे वेगळे, काय काय असते जाम प्रकार आहेत. आणि हाय कुर्ली, आता ही माझ्या पोटान जिरली. चला बनवूया आपण क्रॅब मसाला. चला ते आंगले आपण घेतलाय. कांदो, मिरची, टॅमॅटो, लसूण, हळद, लाल तिखट, आपला घरगुती मसाला, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ आणि कोका मागल आणि हे आपला वाटाणा खोबऱ्याचा आणि हे नारळाचं दूध काढलाय. हे आता चिंबोरी मी साफ करून घेतली. वा, आणि चिंबोरा पण बघा कसं भरलेला भेटलाय लाखेने, एकदम लाल लाल चिंबोरा, आतमध्ये अंड आहे त्याच्या. रोजच काय लाखेची चिंबोरी भेटत असं नाही, कधी कधी व्हाईट पण भेटतात, कधी कधी लाल पण भेटतात. पण लाल भेटलेला माणूस नशिबवान असतो. जर तुम्ही नशिबवान असाल तर नक्की ट्राय करायला आमच्या इथलं क्रॅब मसाला. चला आता मसाले भाजून घेऊया. चला आता तेल टाकतात तव्यान. आता कांदा टाकून घेऊया. आता लसूण टाकूया. आता मिरची टाकूया. आता टॅमॅटो टाकूया. आता हे आपलं खोबऱ्याचं वाटण टाकताय. खोबऱ्याचं वाटण आधी तेलात तळून घ्यायचं, नाही तर मग वरती तरायचे. आता आपण सगळे मसाले टाकून घेऊया. हळद टाकताय, लाल तिखट टाकताय, घरगुती मसाला टाकताय आणि आपला गरम मसाला जरासा चवीसाठी. चला आता ढवलून घेऊया जरासा. वा, काय मसाल्यांचा वास सुटलाय. मसाले घरगुती असल्यामुळे एकदम खमंग असा वास सुटलेला इकडे. आणि अख्खा कोलिंब्याचा किचन दणानलाय नी. मग दाणा यायला नको. आता काय टाकायचं आहे? आता पाणी टाकायचा. किती पाहिजे तेवढी पातळ ग्रेव्ही करून घ्या. आता ह्याच्यामध्ये आपण क्रॅब शिजवणार आहोत ना. पाण्याने क्रॅब शिजायला. आता नारळाचं दूध टाकताय, कोकम आगळ ओ, आणि चवीप्रमाणे मीठ. चला आता सर्व मसाले तर शिजून झालेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये क्रॅब टाकूयात. आता टाक, उंगरून टाक. काय नुसतं खायचंच काम करशील. ओहो, कसली चिंबोरी दिसतात एकदम पाण्यामध्ये. मग आता किती वेळ शिजवायची ही चिंबोरी? ही जाम शिजायला लागतात, नाही ते मग काय नाही शिजली होते? का मग पोटान गडबड होते. शिजाव पोटन बिटन गडबड करू नको. हं. पावसा पाण्याचे दिस आहेत. आम्ही यांनी घरात बटाटे टाकतोय, त्याने बटाटे लागतात. हो, मला पण बटाटे आवडतात. हा, तुम्ही अंगली बटाटे खात नाही. आता हॉटेलला लोक बटाटे खाणार आहेत. हो तेच. 20 मिनिटं झाली, आता चिंबोरी शिजली का नाही अजून? हो ताट घ्याने जायला बसल. चला जेवायला बसूया आता. वा, फायनली चिंबोरी शिजलेली आहेत. जबरदस्त, जिंदाबाद, एकदम भारी असा घरगुती पद्धतीचा क्रॅब मसाला. हा तुम्ही भाकरी किंवा भात दोन्ही गोष्टींसोबत सुद्धा खाऊ शकता. मला तर असाच खायला आवडतो. चला ट्राय करूया कसा झालाय तो. ओ, कसलाच मसाल्याने भरलाय. आया आया, गरम गरम आहे. आया आया, एक नंबर असा चिंबोरी मसाला झालेला आहे. मला तर जाम आवडलाय. आणि ही चिंबोरी खायची म्हणजे एक हाताचं काम नाही, 2 हात भरून खायला लागतात. सो मी ते आता खाणार नाही आहे. मी ते तोंडात पाणी सुटलं. मी आता खाणार नाही आहे, थोड्या वेळात जेवताना खाणार आहे. पण अप्रतिम अशी चिंबोरी मसाला झालेला आहे. तुम्ही देखील नक्की या आमच्या कोळिंबा रेस्टॉरंटला आणि ट्राय करा खेकडा मसाला, अगो चिंबोरी मसाला. हो, क्रॅब मसाला. काय मग येता हो आमच्या कोळिंबा रेस्टॉरंटला. या सगळे, या, जा आता तू. ताजी ताजी चिंबोरी. सगळा चुकीतेस तू. या.